करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू सज्ज झालाय पॉडकास्ट घेण्यासाठी. चला बघूया तिथे संवाद घडतोय की विसंवाद. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. चालेल हाय सगळं. बाबा हो काय करतोस आहे? नाही भाऊजींनू, हा नुसत्या बोटीवर काय होईल असं वाटत नाही मला, हा म्हणून वायसा पाणी एस्टॅब्लिश करतो. इथं पुढं आहे वायसा, इकडं आहे, नाही, इकडं. नाही, चांगलं आहे, चांगलं एवढा आहे. आहे. नाही केलंस तर बरं केलं आहे. अहो, इथे सगळी तयारी केलेली आहे मी. मग? सगळं सेट केलेलं आहे, अँगल बिंगल मी माहिती अरे काय बाबा उड्या नको मारू, का. लेन्स हलते. हो मग तुम्ही असं बोलू नका, आधी सांगतोय. लवकर काय ते काम आटप जरा. अहो, माणसं आली सगळं की सगळं सेट झालेलं आहे आपलं. नाही तर काय तुम्ही एवढं टॉकाव का आलं मला कळत नाही. लोकार म्हणजे अहो असं अँगल लावणार ना मी आज, हा लोक तोंडात बोट घालतील. वा वा. पण राहून राहून एक प्रश्न पडतो भाऊजींनू. कोणता? आता जा इकडे नट येणार आहे मोठा, त्या तुमच्या फाडकाशला येतोय तरी कसं मला कळत नाही अजून. म्हणजे तुला काय मी साधं सुद्धा माणूस वाटतो की काय? हो साधा सुद्धा माणूस नाही मी. लेंगा झाडला ना 5-6 सुपरस्टार असं खाली पडतील. मग 2-4 तर खिशात आहे आता. इथं कायसा वलवलतोय. आता एक बाहेर यायचा प्रयत्न करतो. बघू नको जा. नाही इथं काय आणि काय रे, झाडण्यावर ना आठवलं काय माझा वैयक्तिक कांतारा आहे कुठं? काया ताया काया येईल. वाव! वाव! आले 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 बाय घे. जाऊ काय? उडणी बघितली? हो वालवंटा सकट राजस्थान आलंय. नाही, नाही. बाय घे. काय झालं काय? भात करपला? हं? मग काय बापूस करपला? का? जरा म्हणून रोमॅन्टिक नाही हो माणूस. मी जरा बघा तरी कशी दिसते मी. तू होय? थांबा थांब थांब जरा. हा कळलं. खरं सांगू ना, होय. त्याची 420 मधल्या रागवलेला कमलचा नाही ना, तसे दिसते साईड. या साईडनं या साईडनं या साईडनं वादल दिसते साहेब. वादल खरं काय? वादल दिसते साहेब. म्हणजे आता जर गावातनं फेरी मारलीस ना सगळे पत्र उडतील. काय बोलता? वादल आहे ना म्हणून म्हटलं. याच्या पुढे जाऊन मला सांगायला वाटतंय. काय? खरे तर मी तुला मोगरा म्हणणार होतो, मग? तुझा गजरा करणार होतो, पण त्या जड होईल ना म्हणून नाही बोलत. थँक्यू थँक्यू. हा. ऐका ना, मी ऐकलं तर खरं आहे काय हो? काय 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 एखाद्या व्हिडिओत सुंदर मुलगी दिसली तर व्हिडिओ व्हायरल होतो म्हणे. म्हणजे काय बेफा माहेर बोलतो? काय घे, मी लय मरणाची सुंदर. या सौंदर्याचं काय करू मला काय कळतच नाही. बँकेत ठेवू लोन तरी मिळेल. आपली आपली तयारी झाली आहे? पण तू सगळं स्वतः ठरवून येतेस ना, तो बरं आहे. म्हणजे आमच्यावर कसा लोड येत नाही खोटं बोलायचं. हो. एक सांगून ठेवलं, बाकी काय नाही. बाकी ये बाय. हा. सगळी तयारी केलीस आहे ना? सगळी तयारी झाली झाली आहे ना? वय वय सोलकडी केलीस? वय 50 लिटर. किती? 50 लिटर. विहिरीत बसून कोकम ढवलस की काय? 50 लिटर? 50 लिटर? हा म्हणजे कापसाचं खोबरं एवढं वर आलाय? तसं तसं नाही व. मग काय? वाई जरा अंदाज चुकला. वाईस जरा अंदाज चुकला. ह्याला जरा अंदाज चुकणं म्हणतात. अरे अंदाज चुकल्यावर एकाच 2 होतात, दोनाचा जास्तीत जास्त 4 होतात, एखादं 50 नाही होत. आता झालं तर काय करू मग? अगं, झालं तर काय, असं नको व्हायला. उद्या गावामध्ये आपण सोलकडी केली म्हणून गावात पाण्याचा दुष्काळ पडला. इथं पाणी कमी आहे आपल्याकडे. असं नाही होणार. मग? आणि झालं तर मग काय, आंघोळीला वापरू ना, तर धुण्या भांड्याला वापरेन. एवढं काय? सोलकडीनं आंघोळ करायची हीची अक्कल. देवपन्ना निष्ठू राहिले. कुठून मला अवदसा सुचली शेरवानी घालायची आणि हे वैश्विक दुःख मी घरात आणलं, असं झालंय मला. काय? नाही तर काय. मी वैश्विक दुःख? काय तू? तुमची ही वडी फोडून टाकली ना मी. नाही, नको. लय दिवस तुमची वेल्डिंग नाही केली नाही, नको. नाही, नको. मी वैश्विक दुःख. पाहिजे. मला लाडात येऊ नका जास्त. नाही, 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 नाही. अरे बापरे, चुकीच्या वेळी आलो काय मी? नाही, 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 नाही. चालू दे तुमचं चालू. नाही, नाही, अहो नाही, थांबा पाहुणे नु. या, या. या अहो आमची ही चर्चेची पद्धत आहे, नेहमीच आहे. असं का? कसं आहे, मी पावसाळ्यातल्या हायवे सारखा आहे. म्हणजे? त्यामुळे ही दरड दिवसातून 2-3 वेळा माझ्यावर पडते.
त्याचं काय घेता या इकडे खाली करू नका या आह. तुम्हाला एकंदरीत स्टाईलवरनं कळलं असेलच. मी शेंद्रू वानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. हो, हो. आणि मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी. ट्रीटमेंटवरनं कळलं असेल माझी बायको. हो, हो. आणि कोकणची लिमलेटची गोली म्हणजे माझा मेवना. अच्छा सोंडू सोंडू. सोंडू क्यूट आहे नाव क्यूट आहे. अरे आता चाक काढशील. वय, वय, वय. चाकाड्या घे चाकाड्या घे. नजर नजर आल्या गेल्याची वाटत तिटची भूता खेताची. सावका जिरं सांडशील त्यांचं. बस. काय एवढे जोरात कोण करतो. काय बोलता जिरं हातात राहायला पाहिजे. आल्या गेल्याची वाटत तिटची भूता खेताची. कुणाची नजर नको लागू दे बाय. बाय गे काय आलं? यांना कुणाचीच नजर नाही लागलेली काय आहे. काय तरी पण ठीक आहे. काय झालंय सगळं. आता तू आम्ही पुढचं बघतो आता. वय, 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 वय. तू टेन्शन बाकी सोलकडीचं बघ आता. हा सावकाश जा. वा हा अरे वारी वा 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 कसं भारी वाटलं ना येऊ. मस्त एकदम हा मग काय आपण सुरुवात करूया. हो, करूया हो. तर. करूया चला. या होडीत बसाया. होडीत बसू. हा, इकडे करूया. बसू, इकडे बसू. मग ही होडी आहे. हरकत नाही काय. वा 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 हा, क्या बात है हा. वा वा नदी आधी निसर्ग हा. होडीन होडीत पॉडकास्ट म्हणजे कसं आहे फक्त आपल्याला ना लवकर आटपायला लागेल. वेलेचं बंधन आहे. का बरं आपण इकडे होडी पाण्यात ठेवले ना. हा. वरनं कसं अर्ध्या तासात धरणाचं पाणी सोडतात. हा. आणि ते कसं पाणी जोरात येतं. आपण जर इथनं उठलो नाही तर माईक सकट मगरीच्या घशात जावं. हा. आणि आमच्याकडची मगर लगेच नाही खात. 2 दिवस लोले होते. असं आहे सगळं. डेंजर आहे डेंजर कळलं ना? आहे पटापट करू आपण पटापटच लवकर करू आपण. फक्त मी एक गोष्ट क्लिअर करतो काय करा? Clear करा, मी सगळं जरा पॉडकास्ट देणं बंद करून टाकलं होतं. नाही, होय काय. काय तेच तेच काय सांगायचं नाही बरोबर आहे. पण तुमच्याशी जेव्हा बोललो ना तुमची स्टाईल आणि तुमचं बोलणं असं वेगळंच वाटलं. काय आणि एवढं काय आहे. हा कसं आहे खानदेशात माझा फॅन बेस आहे. हा. पण आता मी आहे ना कोकणात स्प्रेड व्हायचं ठरवलंय. तर म्हटलं त्यासाठी मी हो म्हटलो आहे, आहे, पॉडकास्टला. हा, वय, वय. फक्त हे कळलं नाही मला की पॉडकास्टला हे फॅडकास्ट असं का बरं म्हटलंय. अरे मी आता त्याचं उत्तर देणारच आहे. कसं सगळं मला विचारतच आहे. हा. बाकीचं पॉडकास्ट करता बाय तुम्ही फाडकास्ट काय हा करता. फॅडकास्ट तर त्याच्या मागं माझ्या आयशीची प्रेरणा आहे. माझी आईस रत्नप्रभा सुरेश जाधव वाघीन. अच्छा वा वाघीन वा. ती काय बोलली स्वभावानुसार आयुष्यात चालायचं. बर हा माझा स्वभाव काय फाडाफाडीचा. असं. मी सगळ्यांची फाडतो. फाडाफाडीत माझं आयुष्य गेलं त्याच्यामुळं माझा फाडकास्ट. वा. बाकीचं घेतात तर पॉडकास्ट मी घेतो तर फाडकास्ट. एक थोड्या वेळात तुम्हाला अंदाज यायला सुरुवात होईल. फार भारी आहे बाई. तर आपण सुरू करूया आता. हा. मग काय हे बघ, सोंडू तयार आहेत ना. मी तयारच आहे. तर मंडळी नमस्कार. मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवाने घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. आमचा पहिला फाडका ज्याचं नाव आहे सोलकडी विथ शेंद्रू. मंडळी तुम्ही टाळ्या वाजवल्या असाल असं मी गृहीत धरतो म्हणून हातवाडाचा पॉज घेतला. त्याच्यानंतर आता आपण आपल्याला आज लाभलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. आपल्याला लाभलाय कोण? मोठा नट. म्हणजे यांच्या कारकिर्दीबद्दल काय बोलायचं. 12 पिक्चर आणि 5 नाटकं यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या अंगावर मारलेली आहेत मस्तपैकी. म्हणजे असं पाहुण्याचं आपण स्वागत करूया ज्यांचं नाव आहे चंदन चोके. चंदन चोके. चोके चंदन. फक्त चंदन म्हटलं तरी चालेल. चंदन म्हणा. हे काय अहो अण्णा येतं ते लाजायचं काय. चोके आहे ते चोके आहे. नका ना. त्याला सुवास हागणे पण आहे त्याचं पण घेणार आहे मी. नका टेन्शन घेऊ नका. वा. काय नावात काय हो टेन्शन नावात काही नाही. वा वा नावात पण काय? भारी आहे भारी आहे. आह. हे करू नका. का आता तिकडे घोनच गेलाय. हा बिचारी साप आहे. हे लाडत असं करायला जाईल आणि फक्त अंगठावर येईल 4 बोटं घेऊन जाईल तो. कळलं काय? पकडण्यात आलं बाय. हो हो नाही नाही करणार नाही करणार. ते मी असं गमतीत करायला गेलो. नाही गमतीत करायला जाईल पण गमतीत तो पण घेऊन जाईल तुम्हाला. तो पण गंमत केला ना मग त्यानं. माहिती काय ते तर सारखे मूड मध्ये असतात गमतीच्या. हो पॉडकास्ट पॉडकास्ट पहिलाच प्रश्न मी डायरेक्ट विचारतो म्हणजे जो मनात आलाय ना तोच हा विचारतो. विचारा ना विचारा ना. तुम्हाला वास येतो काय? म्हणजे तुमचं नाव चंदन आहे ना. प्रयत्न चांगला आहे. हा. म्हणजे हलकं फुलकं वातावरण करताय तुम्ही. हा, बरोबर प्रयत्न आहे. चांगला आहे पण याला फार रिस्पॉन्स नाही मिळणार बरं का. नाही, याला रिस्पॉन्स नाही मिळणार हे तुम्ही सांगायची गरज नाही. आम्ही सुरू केलं तेव्हाच आम्हाला कळलं हा शो चालणार नाही. पण आम्ही तो चालू ठेवणार आहे कारण आम्ही टोकाचे निर्लज्ज आहेत ना. आम्हाला आमची जिरवायची आहे.
जिरवायची आम्हाला जिरवायचे गुड स्पिरिट पॉडकास्ट वर या ना ते. Podcast वरच येतं. Podcast. हा. बालपणाचं काय आहे? म्हणजे कधी झालं, कसं गेलं, कुणी नेला? काय बोलतात ते? म्हणजे विनोदी आहे, मजेशीर आहे तुम्ही. हा. बालपण माझं आनंदात गेलं. मग आमचं काय कर्जात गेलं? कसं बोललो का मी? आमचं पण आनंदातच गेलं. अहो बालपण सगळ्यांचा आनंदातच जातं. बालपणी आपल्याला त्रास होत नाही, कारण की परिस्थितीचे चटके असतात ना, ते आयशी बापसाला बसतात. ते आपल्यापर्यंत काय पोचू देत नाही. लक्षात घ्यावा. श्रीमंत असो गरीब असो सगळ्यांचं बालपण चांगलंच जातं. म्हणलं ना कसं आहे, बालपणात काय असतं, बालपणात आपण आयुष्य जगतो आणि मोठं झाल्यावर आपण फक्त श्वास घेतो, जगत नाही. क्या बात आहे, क्या बात हा. आहे. एकदम म्हणजे सहज सोप्या भाषेत तुम्ही असं म्हणजे महत्वाचं आणि मार्मिक तत्वज्ञान सांगितलं, मार्मिक गोष्ट सांगितली बुवा. सांगितली कारण तुम्ही सांगत नाही. आले वेळ ठेंब्यावर का बसला बाय, म्हणून मला असं बोलावं लागतं. नीट. बोललो तर मी चांगलं नाही बोलणार, मी गप राहीन. दादा नीट नाही तर काय? बोला. बोला. मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो आणि तुम्ही मला बोलताय बरोबर नाही. माझा पॉडकास्ट आहे. हे आहे, मला फड उचली की मी घुसतो. नका घुसू, मला थोडस बोलू द्या. हा. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. ते त्या वहिनी तेच सोलकडी आणणार वहिनी होत्या. सोलकडी आणणार होत्या. पण खूप त्या राहिल्या छान- कुठे? छान एकदम निसर्ग आहे, नदी आहे, काय? क्या बात आहे. ही घ्या सोलकडी बनवली आहे बघा. अरे बापरे, डायरेक्ट बादलीत? पिवा वाईच पिवा. नाही म्हणजे आणली तुम्ही डायरेक्ट बादलीला तोंड कसं लावू आता मी? वळता वळता घसा सुकल, तुम्ही पिऊन टाकायची. नको थँक्यू तुम्ही आणली त्याबद्दल. अहो, thank you. डेंजर आहे, जिभेला घाम सोडतात. हा, नाही. पण काय आता तुम्हाला आतली बातमी सांगतो. हा. थँक्यूला टीआरपी नाही, कुत्रे विचारत नाही. बालपणाचं सांगितलं ना तू मुद्द्यावर. हा. सांगतो बोलू द्या ना मला. तर बालपण असं आनंदात गेलं आणि बालपणी हा. मी गैरा हुशार होतो. हुशार होतं. हो म्हणजे आम्ही सगळे ढब. मी तसं बोललो का? नाही नाही, म्हणजे कसं आहे, आम्ही काय बरमोड्यानं स्वतःचा गला आवलायचो काय? काय बोलताय तुम्ही? नाही ना, आम्ही बरोबर बालपणी हुशारच हो. होतो. एक लक्षात घ्या, आपले शेजारी घरी येतात आणि आपल्या कुचू कुचू करून सांगतात की तुला हे हुशार आहे. आपण सगळं मनावर घ्यायचं नसतं लहानपणी. अहो तसं नाही. लहानपणी सगळे हिरो असतात, मोठेपणी गणतात. मग लक्षात घ्या. असं नाही हो. आपल्याला- मी खरंच हुशार होतो. म्हणजे परीक्षेत नंबरात यायचो मी. मला चांगले मार्क पडायचे. नंबरात यायचा? हो. तुम्हाला 29चा पाडा येतो काय? नाही येत. मग कसला कर्माचा हुशार आहे तुम्ही? समाजातला नियम आहे, ज्याला 29चा पाडा येतो ना ताच हुशार असतो. अरे काय लॉजिक आहे? हा, बरोबर आहे. मला येत नाही, मी टिंग्या मारल्या मागापासून. एक मिनिट, मी टिंग्या नाही मारते. काय टिंग्या करणार? नाही मारते. मी खरंच हुशार होतो. या, या, या. म्हणजे, परीक्षेत तर नंबर यायचे चांगले. अरे बाबा. पण वक्तृत्व स्पर्धा आहे ना, त्याच्यात मला बक्षिसं मिळायची. अच्छा. एक पात्री स्पर्धेत बक्षिसं मिळायची ना. आयराणी एक पात्री केलेलं होतं मी. हा, बाबा. ते लोकांना काही आवडायचं बा. अच्छा. नंतर मला अशी जाणीव व्हायला लागली, असं वाटायला लागलं की अभिनय माझा श्वास आहे. आहा. अभिनय माझा आत्मा आहे. वा. अभिनय हेच माझं करिअर आहे वा. पण हे अभिनयाला पण असं वाटत होतं की तुमचं सगळं एकतर्फी होतं. काय 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 नाही, एक- नाही नाही, कसं आहे म्हणजे बघा, मला काय कसं आहे, सगळ्यांचे आई वडील असतात ना, हे म्हणजे एक त्यांचा एक कन्सर्न असतो आपल्याबद्दल. हो, हो, हा, मग. म्हणजे, तर त्यांना असं कधी वाटलं का तुमच्याकडे बघून की बाबा या पोराचं काय होणार नाही, आपण हनीमूनला जाऊन चूक केली? काय बोलताय तुम्ही? आणि म्हणलं जाऊन चुकलं त्याला कधी म्हणजे वाटलं काय? म्हणजे- माइंड युअर लँग्वेज. हो. असं असं काही नाही म्हणजे त्यांना असं कधीच काही वाटलं नाही. उलट नेहमी त्यांना माझा अभिमानच वाटत आला. म्हणजे बावलटच आहे म्हणजे. एक मिनिट, माझ्या आई वडिलांना बावट म्हणताय तुम्ही. मला बोलतायत, त्यांना पण बोलताय ना. थांबा. कसं असं लक्षात घ्या, कसं असतं, घरोघरी मातीचे चुली असतात. हो, हो, हो. तर कसं माझी आहेस हा. रत्नप्रभा सुरेश जाधव हं. वागेन. वागेन पण सांगितलं. काय आलं, जेव्हा भडकायची ना माझ्यावर, तेव्हा मला काय म्हणायची, शेण खायच्या लायकीचं नाही. माझ्या घरी तसं नव्हतं हो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे शेण संपलं होतं? नाही शेणच नव्हतं. काय कर तुम्ही बोलू देत नाही हो मला. शेण कसं संपलं असेल? ती- बोलायची पद्धत असते. नाही, घरचे सुशिक्षित होते माझ्या. अच्छा. त्याच्यामुळे ते नव्हते नाही, बोलत. चांगलं आहे. आता पॉडकास्ट वर पॉडकास्टच चालू आहे सगळं. मग आता कसं म्हणजे सिनेमात तुम्हाला जे पहिलं काम मिळालं, तर मग त्याच्यासाठी काय हांजी केली डायरेक्टर समोर, की त्याच्याशी मनात नसताना नातं जोडलं की बाबा काका, मामा, पप्पा, दादा, आणि मग हे केलं? कसं लाचारी लवकर रजिस्टर होते म्हणून बोललो. टॅलेंट बिलेंट अफवायचं लागले. असं काही नाही झालं. मला टॅलेंटच्या बळावर कामं मिळालेली. अच्छा, होय काय? हो चांगलं आहे. म्हणजे सुरुवातीला थोडे असे कष्ट पडले बुवा मला. हा. म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा मी खानदेशातून मुंबईत आलो ना, तेव्हा माझ्या खिशात फक्त 5 रुपये होते हो. मग आलाव कशाला? आलाव कशाला? बोलू देता का मला? मी अहो लक्षात घ्या, जर आपल्या खिशात एवढी गरिबी नाचत असेल तर तुम्ही आलाव कशाला? हा साधा प्रश्न
नाही ना मी काय बाबा घोंगडी इथल्याच करत राहिलो असतो. अरे नाही हो, मला अभिनय आवडायचा. अभिनय म्हणजे अभिनयासाठी काही पण करायची तयारी होती माझी, म्हणून आलो मी. हा म्हणजे तुम्ही भक्त बिकत होता. हो, अभिनयाचा मी निस्सिम बघतो होतो. अच्छा म्हणजे तू स्टेजच्या खाली नारळ घेऊन बसायचास. अरे. काय नाही, काय वेगळं असेल. काय करावं गड्या ते? नाही. मला बोल, माझा पॉडकास्ट आहे, मला बोलू बोला, बोला, दे. बोला. माझे वडील आहेत ना, ते शिक्षक जरी असले तरी हा. त्यांना मी या क्षेत्रात जाणं मुळीच पसंत नव्हतं. म्हणून बरोबरच आहे त्यांना पसंत असणारच की आपला पोरगा जातो एक चांगलं क्षेत्र उभं राहते त्याला धन उडवल तर त्याला मी क्षेत्राला उडवणार आहे. त्याने बघितलं असेल ना काहीतरी. काय बघितलं असेल वडिलांना? एकपात्री अहो तुमची एकपात्री जवळून बघितली असेल. आता एखादा माणूस जवळून उद्ध्वस्त झाला असेल तर तो विचार करणारच ना. अरे असं नका बोलू, तो माझा पॉडकास्ट आहे, थोडस नीट बोला नाही, आपलं कसं आहे, दादा, एकदम- please. तुम्ही ना माझा स्वभाव काय सांगतो मला फट दिले ना की मी घुसतो नाही. मी आम्ही बाय असा पसरत जातो मला देऊ नका. तर त्यांनी काय शिक्षक होते, त्यांना आवडत नव्हतं म्हणून त्यांनी मला पैसे नाही दिले. अच्छा, त्याच्यामुळे मी इकडे आलो. अच्छा, अच्छा. काही दिवस खूप कष्टात गेले, पण कसं बस मी माझ्या अभिनयाला सुरुवात केली एकदाची. बरोबर, बरोबर. मी बसने चाललो होतो बँड्राला, अच्छा, अच्छा. आणि बसमध्ये ना माझं म्हणजे बसमधल्या पॅसेंजर सोबत असं गैर भांडण झालं. अच्छा, गैर- दणक्यात एकदम. पण त्याच्यामुळे मला माझा पहिला पिक्चर मिळाला. काय बोलता बाय हो. बाचाबाची मुलं तुम्हाला पहिला पिक्चर कारण तिथे ना दिग्दर्शक वीरप्पन नागडगोट्टी बसले होते. वीरप्पन नागरगोट्टे. आता या एका शब्दासाठी काय आला साऊथचा टोन लावला तुम्ही? काय गरज आहे? हो जरासं एक वेगळं काय वेगळं? इकडचं पण ऑडियन्स घेता येईल हो आपल्याला. ठीक आहे. तर ते तिथे त्यांनी मला बघितलं आणि त्या वीरप्पनला हा चंदन भेटला त्याचा. वा वा वा. लगेच भेटला त्यांनी, कारण त्यांना काय आवडलं मी जे काय करत होतो ना, हो रे जाय रे असा दिसून होतो ना कान पट, हे त्यांना गैर आवडलं. त्यांनी तिथल्या तिथे मला पहिल्या पिक्चरची ऑफर देऊन टाकली. काय बोलता बाय हो. मी नंतर मला असं कळलं की एक थकत भागत नाटकाकडे गेला तर म्हणजे काय ना, 12 पिक्चर गेले त्याच्यामुळे मला असं वाटलं की यार काय पिक्चर करतोय आपण. फटीक आला मला, असं कंटाळा आला. काय फटीक फटीक कंटाळा. फटीक हो. किती पिक्चर गेले हो तुम्ही? 12. 12 पिक्चर करून तुम्हाला फटीक आलं? हो. प्रियदर्शनी इंदलकर माहितीये का तुम्हाला? हा माहिती हास्य जत्रा ते त्या ना. हा. महिन्याला आपल्या दोघांचे मिळून जेवढे स्किट होते ना तेवढे तिचे ट्रेलर येत आहेत. आपलं काय आणि तुम्हाला फटीक आला? तिचं वेगळं असेल, माझं वेगळं. मला येतो, मी काय एक पिक्चर केला, ती नाही तर काय? प्रोसेस झाली. मला आपण जरा- कंटाळा येण्यासारखा अभिनयच नाही करायचा. 1 मिनिट तसा काही नाही, मला कंटाळा आला. कंटाळा कंटाळा. येण्यासारखा अभिनय नाही करत मी, अच्छा, अच्छा. चांगला अभिनय करतो. चला. पण मला असं वाटलं किती दिवस कॅमेरा समोरच आपलं बरोबर, बरोबर. आपण काहीतरी वेगळं करू, हा. रंगभूमीवर काहीतरी काम करू बा. आणि त्याच वेळेस मला जाणवलं की रंगभूमी पण मला साथ घालते, तर मी तिच्या साधीला ओ दिला. वा. मस्त वाक्य. रंगभूमी काय फाट्यावर उभी होती तुम्हाला हाक मारायला? तुम्ही काय सारखं आपलं ए चंदन इकडे ये आता झालं असं करता? नका. बसा तुम्ही खोटं बोल नका. मी खोटं नाही हे बोलत. खोटंच आहे. रंगभूमीला बदनाम करता तुम्ही लोक. काय आहे मी बदल तुमचं काय आहे तुमचं चित्रपटातलं काम थांबलं ना की तुम्ही नाटकाकडे वळता. अहो तसं नाही लक्षात घ्या. हा जेव्हा तुम्हाला तिकडे कामं मिळाली असतात ना तेव्हा तुमचं कान बहिरं झालेलं असतात, तेव्हा तुम्हाला रंगभूमीची साथ ऐकू जात नाही. पण तिकडची कामं संपली की तुमचा कान मोकळं होतात, मग रंगभूमीची साथ तुम्हाला ऐकू येते, मग तुम्ही इकडे येतात. अहो नाही तसं काही नाहीये. लाचार नट असं अजिबात नाही बोलायचा. हे, आता डोकं फिरू नका. लाचार विचार बोलू नका तुम्ही. मग काय बोलायचं? माझ्या बाबतीत जे घडलं ते खरं खरं सांगतोय. तुम्ही मला प्रत्येक वेळेस काही ना काही मध्ये मध्ये टोकून माझा अपमान करताय, माझी इज्जत काढताय. वा भाऊ सोलकडी प्यायलाय नाही या घ्यावा. अहो नाही ते अहो नको. मगाने म्हणजे पीत राहावा? घ्या. मग्याने कुठे देतात? मागाने पीत राहावा. नको मी पिन. ओ ऐका घरातली अंडी संपली, अंडी घेऊन यावा. आठवणीनं घेऊन यावा, नाहीतर रात्री कोंबडी घरात आणि तुम्ही खुराड्यात झोपाल. कळलं? पिवा जरा घोटाघोटाने पिवत राहा. आली मी. काय हे काय प्रकार आहे हा? अरे हा शूटिंग पण करतोय त्याचं, पॉडकास्ट मध्ये हे पण दिसणार आहे का? मला वाटतं ह्याला टीआरपी येईल. तुम्ही जो बोलताय ना पचपचित आहे सगळं, ह्याला काय येणार नाही. हे पहिलं टाकूया आपण, ह्याचा ट्रेलर कापूया, मग त्याला येणार बघा तुम्ही. अरे नका ना डोकं फिरवू हो तुम्ही. मग काय मी काहीतरी बोलतोय ते बोलण्याकडे लक्ष देत नाही तुम्ही. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे. हा, काय बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं? बरं बोला काय बोलायचं? आ, ना. नाही, थांब, थांब. मी काहीतरी सांगतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही, काही नाही. तिने बाय ना चप्पट भांग पाड्या कोंबडा का तारा कवयचा कोकाई राय ना तो टोची सन बोली राय ना. अरे तू ना बोलले ना मना मल्ले भोक्सा कर राय ना रे. असा दिसून तू ना टक्कोरा मग काय देखील राय ना, डोळ्या फाडी सन भोकऱ्या का था ना. ना बोल गा बढिया ही बटना तो बच कर राय ना. एवढ्या पॅचला सबटायटल लावा लागेल ना? कळलं नाही काय लोकांना. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही लय पेटलेलं आहे. आणि माणूस जेव्हा रागात असतो ना तेव्हा सगळं खरं बोलतो. कळलं काय? हो हो मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो सगळा तुमचा जेमतेम प्रवास आहे, जेमतेमच म्हणता येईल. 12 पिक्चर म्हणजे असं स्क्रोल करायला एका झटक्यात जातात वर. ठीक आहे. काय आहे? तर तो काय म्हणायचं मला, तर
काय श्रेय कुणाला द्याल प्रवासाचा? हा तर माझा हा जो प्रवास आहे याचं जे श्रेय आहे ते मी माझ्या बायकोला देईन. अच्छा वा. हा कारण तिने मला मोलाची साथ दिली हो. कुणाची बायको वाईट साथ देते सांगा? कुणाची बायको वाईट साथ देते? हा भारतामधले असू दे हॉलिवूडमधले ऍक्टर कधी बोलताना ऐकलं माझ्या बायकोने मला वाईट साथ दिला म्हणून मी इथपर्यंत आलो? असं कोण बोलताना ऐकलं बाय? खरं कोण बोलणारच नाही कारण सगळ्यांना घरी जाऊन जेवायचं आहे. लक्षात घ्या. हा? कोण एवढं इन्व्हॉल्व नसतं बायकोमध्ये, हिरोईन मध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात सगळे. असं काही नाही. खरं तर खरं बोलतोय मी, वास्तव मला माहितीये. याला माहित आहे काय? आता हे जवळ नाही घ्या दशावतारात माहिती आहे का आमच्याकडे दशावतारात तो भांबेडकर आहे पोरगा कसला घाणेरडं काम केलं होतं शंकासुराचं. बायको भडकली त्याचं काम बघून, घरात घेत नव्हती त्याला. तो अंगणात आला, त्याला 4 वेळेला वॉशिंग मशीनला फिरवलं आणि तिनं. सगळ्या कॅरेक्टरला साबण लागला होता. मग अरे तो गुच्चू पडणार आहे कितला बचा बचा कर रहा है ना तो. तर बना तू तोंड शेका गिरणीना पट्टा शे रे नुसता चट 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 चालीच राहे ना तो. डोकं फिराय टाका म्हण. आता इसन डोकाले ताण होई गया. कशाला मरायला आलो काय माहिती मी इथे. हो भाऊजीनू बोट हालायला लागली वाटतं, वरला पाणी सोडला नाही वाटतं, पाय हलते. हो, आरामात करा. तुम्ही इकडे अगं बाय मंद चंदन इकडनं उगलला नाही वाटतं. फालतूपणा करू नका. आणि हे 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 कट करा, हे कट करा. याचं शूटिंग बिटिंग आहे ना ते कट करून टाका. कोणालाच माहिती नाही की मी विग बिग लावतो. लोकांना वाटतं की माझे खरे केस आहेत. नाही पण आता हे कट नाही होणार. का बरं? आमच्याकडचा जो एडिटर आहे ना आता काय कापत नाही, सगळे टाकतो. त्याला सलग टाकायची सवय आहे. आणि हे तर कायच नाही म्हणजे मला लय आतलं शोधायची सवय आहे. हे तर मी लय वरवरचं काढलंय. काय बरोबर काढ. डोकं नको फिरू. नाही कशाला मरायला आलो काय पॉडकास्टला काय माहिती. पॉडकास्ट आम्हाला असं ठेवायला लागलं आता. अरे नको ना रे बाबा. सगळं सगळं घेतलेलं आहे. घेतलेलं आहे ना? नको ते. बोला, बोला. सोलकढी घ्या. सोलकढी घ्या. सोलकढी घाला. चलतात बोला. अरे माझं अरे ओ. वा 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 अतिशय एंटरटेनिंग पॉडकास्ट होता. नावही अप्रतिम. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. फारच इंटरेस्टिंग मस्त कॉन्सेप्ट होती आणि शेंद्रू अशा रूपात दिसेल असं कधी इमॅजिन केलं नव्हतं. त्यामुळे एक वेगळा अँगल आला या सिरीजला. मस्त. वनिता खतरनाक म्हणजे दिसलीस तू आम्हाला विहिरीत बसून कोकण ढवळताना ॲक्च्युली. श्याम्या मस्त. बने मस्त. खूप छान एनर्जी होती, खूप छान गिव्ह अँड टेक होतं. श्रमेश तुझ्या सोशल मीडियावर मी परवा एक पोस्ट पाहिली, ती जरा मला चुकीची वाटली. त्याच्यात एक दुरुस्ती तू केलीस तर फार मजा येईल. तू असं लिहिलंयस की प्रमुख भूमिका आणि लेखक म्हणून माझा पहिलाच चित्रपट आणि पुढे लिहिलंयस आता बास, तिथे आता सुरू असं पाहिजे. तर ती पोस्ट एडिट कर कारण आता खऱ्या अर्थाने तू सुरू झालायस, तुझं करिअर आत्ता सुरू झालंय. श्रमेशचा आपला पहिला चित्रपट येतोय, त्याचं नाव आहे लास्ट टॉप खांदा. तर मी अशी प्रार्थना करतो की तुझ्या आयुष्यात न स्किटचा न नाटकाचा न चित्रपटाचा लास्ट स्टॉप कधीच येऊ नये आणि सगळ्या माध्यमांसाठी तुझा खांदा समर्थ व्हावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना वा करतो वा वा वा. किती छान शुभेच्छा. आणि तुला खूप शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. मजा आली, मजा आली. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम द होल टीम. येस सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. बॅकग्राऊंड सेटअप सगळं खूप आवडलं. संकल्पना उत्तम होती, लिहिलं उत्तम होतं. आम्ही खूप हसलो, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. श्रमेश एकच गोष्ट सांगेन, हे झाल्यापासून काय काय बदललंय हे तू लक्षात ठेव. फक्त लक्ष राहू दे तिथे. वने कडक. पशाजींशी मी अग्री करते. आम्हाला सगळ्यांना तू दिसलीस सोलकढी बनवताना आणि सोलकढी द्यायची स्टाईल पण मला खूप आवडली. मस्त.